नमस्कार सर्वांना, माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही आज चाललो ट्रिपसाठी मालवण, गणपतीपुळे, महालक्ष्मी आणि ज्योतिबा। तर पुढे बघत राहा आमचे व्हिडिओज आणि आमचे क्लिप्स तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक सुद्धा करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त हसल्याचाच आवाज येणार आहे, कारण जास्त काही लोक काही बोललेलेच नाही आहेत। फक्त मी व्हिडिओज क्लिप असे एवढंच घेतलेलं आहे आणि तेच मी ह्याच्यामध्ये ॲड करत आले। आणि हा होता आमचा पहिला स्टॉप, जिथे आम्ही खाल्लो इडली। इडली खाल्लो आणि परत ते सर्व खाल्ले मिसळपाव, शायद मिसळपाव खाल्ले। आणि हे आहे आंबोली घाट। ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या, कारण खूप सुंदर आहे, खूप सुंदर असं नेचर आहे, खूप छान असं आहे। मी नाही सांगू शकत असं शब्दामध्ये, पण तुम्ही बघून घ्या। मला बघायला पाहिजे की आणि ही आहे आंबोलीची आळंबी, ज्याला आम्ही आळंबी नाव ठेवले। आम्ही पोचलो होता मालवणमध्ये, जिथे भजन कीर्तन वगैरे चालू होतं। तर असंच जाता जाता आम्हाला पोलिसांनी पकडलं। तर बघा त्यांनी काय बोलतात। हे गाडीचा मालक आहे ना, या गाडीची फॅमिली पाहिजे, ते नसेल तर आम्ही कायदेशीर 10,000 दंड करू शकतो। तुला आम्हाला शिकवायला लागला आता, यामध्ये चूक पोलिसांचीच आहे। जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। आम्ही पोचलो सिंधुदुर्ग, मालवण। जायला पाहिजे। खूप जास्त ऊन नव्हतं, त्यासाठी आम्ही घेतली कॅप आणि चष्मा, आणि सर्वांनीच घेतली कारण की खूप जास्त ऊन आहे तिकडे। मी डायरेक्ट व्हिडिओ नंतर यूट्यूबला पोस्ट करणार। यूट्यूबला बघा सगळ्यांनी, टी व्हीवरती लावायचं, यूट्यूब बघत बसायचं। आजी हाय करा, हाय सुपी, आम्ही चाललोय बोटीतून जॅकेट वगैरे घालून किल्ल्यावर। बापरे, कसं हाला लागले जहाज।
चालू आहे. खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती पार्थ मेस्त्री यांनी. आमची आजीबाई बघा कशी मजा करते. जय जय जय. या मंदिरचं मला नाव नाही माहीत, पण इथे जीन्स वगैरे काही अलाउड नाही आहे आणि परत इथे लुंगी घालून जावं लागतं.
आम्हाला जाता जाता ही जांभळं दिसली, तर मग काय म्हणताय, खाणारच ना शेवटी. बघा कशी गाडीवर चढून काढते. सूर्यास्त किती गोड दिसतोय ना. बीचवरची ही मजा वेगळीच असते. आमची आजी बघा कशी मूवी मधले सीन्स वगैरे करते. मस्त बीच फिरून झालेला आहे आज. कुठला बीच होता माहीत नाही, पण भारी मजा आली. खूप फोटोज काढले, खूप व्हिडिओज काढले. अजून काय बोलायचं, मजा केली, खूप मजा केली. बस. दिवस दुसरा आम्ही चाललो गणेश मंदिरला. झोप नाही आणि मी उठले 3 वाजता. आता वाजले 5:15, 5:30 वाजायला आले. आणि आम्ही जाणार आहे मंदिरात दर्शन घ्यायला गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्यामध्येच आहे, जायला आहे. बघू किती वाजेपर्यंत पोहोचू. झोप नाही कंप्लीट, काय नाही, डोळे सुजलेत पूर्ण. बापरे, मला लागले भूक. चालता प्रवास. चला मंदिराकडे वळूया. शोपी तर दर्शन आमचं झालेलं आहे. आम्ही निघालो प्रदक्षिणासाठी. मस्त वाटतं ना इकडे ग्रीनरी एकदम. किती सुंदर आहे. किड्यांचा, पक्ष्यांचा खूप आवाज येत होता. आवाज किती येतो. मस्त एकदम. सगळीकडे ग्रीनरी आहे. बीच इतकं भारी आहे ना, एक नंबर. पाय दुखणे चालू झाले. बापरे, खूप खालीपर्यंत चालायचं आहे आपल्याला. इतकं पण सोपं नसतं. जाऊ आता आलेच तर एवढं एक्सपिरियन्स करावं लागतं.
We are on beach. हे बघ कसं जवळले म्हणतात ना, कसं जवळले म्हणतात ना. फुल्ली बीच वाईब. आणि ड्रेस कुठले घातले तुम्ही? नो ऑप्शन. तिथं घालून घेते कडू. थँक्यू. आम्ही निघालो रूमकडे बॅगा घेण्यासाठी. त्यानंतर डोसा वगैरे खाऊन आम्ही निघालो नानीज मठ बघायला. मगाशी पण पडला. व्हिडिओ करायला व्हिडिओ. आम्ही खूप थकलो होतो चालून चालून आणि पायऱ्या वगैरे चढून खूप हालत बेकार झाली होती. आता चप्पल काढून जायचं पाय भाजत. मॅटने पण लागते. हा भाजले. नवेड पण भाजले पाय. शिशी इथं पण भाजाले. सुपी हा भाजाले पाय. चला 1 2 3 स्टार्ट. हा पाय लवेड भाजले. लवेड भाजले पाय. का भाजले? नरेंद्र रथा जोडला आहे. नरेंद्र महाराज गजानन शेगावला. हां काकू गरे. तर आम्हाला लागली होती खूप भूक. तर आम्ही गाडी एक साईडला लावून आम्ही खालो कलिंगड. मग काय आम्ही कलिंगड वगैरे खालून निघालो पुढच्या वाटचालीसाठी. मी हे गाणं म्यूट करते कारण की माझ्या व्हिडिओला तर कॉपीराईट लागू शकतो. त्यासाठी मी हा व्हॉइस ओव्हर टाकते. तर हा रस्ता बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहे. ऑब्व्हियसली ज्योतिबालाच चाललो आहे. दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. आम्ही निघालो श्री अंबाबाई देवस्थानासाठी.
आम्ही पोचता पोचता तिकडे चालू होती आरती. त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही निघालो जेवणासाठी. तर मग काय आम्ही जाता जाता अंताक्षरी वगैरे खेळली. परत आम्ही झोपून गेलो. अशी होती आमची ट्रिप, ज्यामध्ये आम्ही खूप मजा केली, खूप फोटोज काढले, खूप व्हिडिओज काढले. जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टॅप करायला विसरू नका. आणि माझं बोलण्यात काही चुकलं असेल तर माफ करा.